स्नेहरंग परिवारातर्फे मी स्नेहा पराडकर तुमचं खूप खूप स्वागत करत आहे। आजची आपली रेसिपी असणार आहे भरलेले खेकडे। पावसाळा सुरू झाला की खेकडे मस्त खूप प्रमाणात येतात आणि मग ते भरून वगैरे किंवा रस्सा करून खातो आम्ही। तर श्रावण महिना पण सुरू होणार आहे, तर त्याच्या आधी आमच्या मांसाहारी काही काही रेसिपी येणार आहेत। तर आपण हे भरलेले खेकडे करण्यासाठी असे मोठे खेकडे घेतलेले आहेत। कमी जास्त आकाराचे कसेही चालतात, मोठे मिळाले तर भरायला खूप छान जातात। तर हे 3 खेकडे आहेत माझ्याकडे आणि आपण ते भरून घेणार आहोत। तसंच मी हे डेंगे म्हणतात ह्याला, जे मोठे सोळे असतात त्याचे, तर त्याला डेंगे म्हणतात। ते आपण तसेच कालवणात ठेवणार आहोत आणि एकदम बारीक असतात, त्याला डेंगे छोटे असतात एकदम, ते पेंदे म्हणतात त्याला। तर त्याचा आपण हा रस काढून घेतलेला आहे आणि माझी ऑलरेडी आधी रेसिपी आली होती खेकड्याचा रस्सा कसा करतात, ते प्रॉपर मी कसे स्वच्छ करायचे ते दाखवले होते। तर ते बारीक वाटून घ्यायचे पाय आणि नंतर मग मिक्सरला वाटल्यानंतर त्याचा रस असतो तो व्यवस्थित गाळून घ्यायचा आणि आपल्याला हा रस मिळणार आहे। तर आपल्याला हा पण रस लागणार आहे। तसंच हे वाटप केलेलं आहे। सुका खोबरं आहे 1 मोठी वाटी, बारीक असे काप करून घेतलेत आणि फक्त परतून काढायचे तव्यावर। आणि त्याच्यातच घालायला आपल्याला कोथिंबीर भरपूर लागणार आहे, मिरच्या आवडीनुसार, तिखट कमी जास्त, आलं आहे, लसूण आहे आणि हा आहे चिंचेचा कोळ। चिंचेचा कोळ याच्यामध्ये घालूनच मी हे वाटण आता करून घेणार आहे। आपण सर्व खेकडे असे उघडून घेतलेले आहेत आणि पुन्हा एकदा त्यातलं आतलं सगळं साफ करून स्वच्छ धुवून घ्यायचे। हे आतमधलं टाकून नाही द्यायचं, हे खूप छान असतं एकदम चवीला। आणि हे सर्व आपण असे ओपन करून घेतलेले आहेत। आता आपण मसाला करून घेऊया त्याचा। 2 चमचे आपण तेल घालतोय, आलं लसणाची पेस्ट आहे 1 चमचा, कांदा घालूया 1 मोठा कांदा बारीक कापून घेतलाय। आता खेकडे जेवढे असतील त्या अंदाजाने मसाला बनवायचा, कमी जास्त खेकडे जसे असतील तसं, कारण ह्याचं प्रमाण केवढं सांगता येणार नाही। आपण हे सर्व वाटण असं करून घेतलेलं आहे। यातलं आता अर्ध वाटप आपण याच्यात घालणार आहोत खेकडे भरण्यासाठी। हा मालवणी मसाला आहे 1 चमचा घालते, कारण आपल्याला सार पण बनवायचं, त्यात पण आपल्याला मसाला लागणार, त्या अंदाजाने मसाल्याचा वापर करायचा आहे। आणि 1 पाव चमचा आपण हळद घालणार आहोत। आपण या मसाल्यामध्येच वाटताना आपण चिंचेचा कोळ घातला होता, त्याच्यामुळे वेगळा काही करून घालायची गरज नाहीये। छान परतून काढायचं ते व्यवस्थित। आणि यात आपण आता हे माझ्याकडे भाजलेलं असतं, म्हणजे चणा डाळ आणि मूग डाळ त्याचं मिक्स बेसन असतं, तर त्याच्यामुळे जास्त आपल्याला भाजावं लागणार नाही, खमंग असं आहे ते। तर आपण हे आता ह्याच्यामध्ये 3 चमचे आपण बेसन घालतोय। चवीनुसार थोडं मीठ घालूया आणि सारात पण मीठ येणार आहे, त्या अंदाजाने मीठ घालायचंय। सुक्क होईपर्यंत आपल्याला परतून काढायचंय। हे पातळ ठेवायचं नाही, कारण खेकड्यात भरायचं आपल्याला ते। आपलं मिश्रण मस्त सुक्क झालेलं आहे आणि आता आपण गॅस काढून टाकूया। आता हे थंड करून नंतर खेकड्यांमध्ये भरायचंय। अतिशय सोपी रेसिपी आहे, पण खायला अतिशय रुचकर आणि खमंग मस्त। आपण खेकडे भरायला घेऊया। हा पुन्हा याच्यावर असा दाबून लावायचा व्यवस्थित। आता पुढची याची महत्वाची कृती म्हणजे हे आपण बनवलंय, पण ते कालवणात त्याला असं छान दोरा बांधायचा आणि इकडे एक गाठ मारून टाकायची अलगद हाताने। कैचीने दोरा कापून टाकायचा।
आपण त्याच पॅन मध्ये आता 2 चमचे पुन्हा एकदा तेल घालतोय. ग्रेव्ही करणार आहोत त्याची, कारण खेकडे आपल्याला ते शिजवायचे आहेत. त्याच्यामध्ये आलं लसणाची पेस्ट घालतोय आपण थोडी. पुन्हा एकदा आपण बारीक चिरलेला कांदा, एक मोठा कांदाच आहे. आपण ग्रेव्ही जास्त तिखट नाही करणार आहोत. एक छोटा चमचा आपण मसाला घेतलाय, हा मालवणी मसाला आहे. आणि थोडीशी आपण एक छोटा चमचा, अर्धा चमचा आपण हळद घेतलेली आहे. आता पुन्हा एकदा आपण मगाशी जे बनवलेलं वाटप तेच आपण हे जे पिठाचं मिश्रण करून घेतलं होतं खेकड्यामध्ये भरायला, तर ते पण आपण याच्यामध्ये 1 चमचा घालणार आहोत. ग्रेव्हीला थोडा घट्टपणा येईल. आपल्याला जास्त पातळ नाही बनवायचे. हे वाटपाचं जे राहिलेलं पाणी असतं ते थोडंसं आपण घालणार आहोत. आणि मुख्य म्हणजे जे पाय छोटेसे काढलेले होते आपण खेकड्याचे, तर त्याचा आपण हे रस जो काढलेला होता तो आपण याच्यात घालूया. हा व्यवस्थित गाळून घ्यायचा, कच असते त्याच्यामध्ये. चवीनुसार आता मीठ घालूया. बघाल घट्ट ठेवलेली आहे, खूप पातळ नाही करायचा रस्सा आपल्याला. आणि आता आपण हे खेकडे ह्याच्यात एक एक सोडून देऊया. झाकण ठेवून हे आता मस्त व्यवस्थित शिजवून घ्यायचंय. एक 5-7 मिनिटांत आपण उघडून बघूया. आणि फक्त आता ह्यांना उलट करायचंय की दुसऱ्या साईडला पण व्यवस्थित ते भाजले जातील, कारण खूप पातळ रस्सा आपण ठेवलेला नाहीये. आणि आता आपण ह्याचा गॅस बंद करायचा आहे. भाकरीबरोबर, भाताबरोबर आपण कशावरही खाऊ शकतो. नक्की खेकड्याची ही रेसिपी करून बघा, भरलेले खेकडे. आणि रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.